बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 11 श्रद्धा लिमिटेड. बघा इथे दाखवलं गेलं त्यांनी ते 1 लाख भाग त्यांना विकायचे होते, ज्याची किंमत त्याने 10 रुपये ठरवली होती, ज्यामध्ये त्यांनी 2 रुपये प्रीमियम म्हणजे वाढावा घेऊन विक्री काढले होते. ज्यावेळी त्यांनी भाग आवेदनासोबत त्यांनी 3 रुपये, आवडीसोबत 5 रुपये आणि प्रथम आणि अंतिम याच्यासाठी 4 रुपये मागणी केली होती. आपण ते पण लिहून घेऊ. त्यांना आपले भाग जे होते विकायचे होते, 1 लाख भाग विकायसाठी काढले होते, त्याची राशी त्यांची 10 रुपये होती, प्लस त्यांनी 2 रुपये प्रवाहाची म्हणजे वाढावा म्हणून मागितली होती. ज्यावेळी आवेदन करताना आवेदन, आवंटन आणि अंतिम याचना हे 3 टप्प्यात पैसे मागितले होते. काय ते 3 रुपये, 5 रुपये, 4 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 4 रुपये, 8,012 रुपये, म्हणजे इथे त्यांचे 3 रुपये प्लस 2 रुपये असे करून मागणी होती. त्या 2 रुपये हे वाढावा आहे. पुढे त्यांनी दाखवले गेले आहे ते की त्यांना 1,20,000चे आवेदन प्राप्त झाले आहेत, म्हणजे प्राप्त आवेदन त्यांना आहे किती 1,20,000 त्यांना आवेदन पाठवले होते, ज्यामध्ये 20,000 आवेदन जास्त असल्यामुळे परत करावे होते, पण इथे कुठे दिले गेले नाही, त्यांनी परत केलेले आहे. म्हणजे 20,000 आवेदन आणि ते आवेदन मिळालेली राशी ही आपल्याकडे जमा आहे, जी आपण पुढील टप्प्यामध्ये वापरणार आहोत. त्याला म्हणतो आवंटन. हे याच्या पूर्वीच्या प्रत्येक क्वेश्चन बघितलेला आपण आहोत. पुढे दिला की विजेता नावाची व्यक्ती होती, ज्या व्यक्तीने 200 भाग खरेदी केले होते, ज्यांनी फक्त आपले भाग आवडण्यापेक्षा भरले आहे, प्रथम आणि अंतिम याच्यामध्ये भरलेले नाहीये, तर आपण जे भाग जप्त करणार आहोत की नाही बघू पुढे. विनिता आणि 200 भाग धारण केले होते, जे थकीत भाग होते. ओके, सो नाउ कम ऑन. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे क्वेश्चन नंबर 11 श्रद्धा लिमिटेड यांच्या पुस्तकात. बघा यात दाखवलं गेलं त्यांनी की 1 लाख त्यांना भाग विकायचे होते, जी किंमत त्यांनी 10 रुपये ठरली होती, जे विकत त्यांनी 2 रुपये प्रीमियमवर वाढवून ठेवले, म्हणजे त्यांना 12 रुपयाला आपले भाग विकायचे होते. ज्या काळात त्यांनी भाग आवेदनासाठी त्यांनी 3 रुपये, आवडण्यासाठी 5 रुपये आणि प्रथम आणि अंतिम यासाठी 4 रुपये मागणी केलेली होती. पुढे त्यांनी सांगितलं आहे की त्यांना 1,20,000चे भागाचे आवेदन आलेले होते, जे त्यांनी त्यातले 20,000 जे जास्तीत अतिरिक्त आले होते ते परत केले गेले नाही, त्यांनी पुरवठा ऑर्डरनुसार ते आपल्याला ठेवलेले आहे, ज्याचे पैसे आपण नंतर आवडण्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. पुढे त्यांनी म्हटलं की विनीता नावाची व्यक्ती आहे, ज्यांनी 200 भागाची धारण केली होती, त्या व्यक्तीने फक्त आवडणारे पैसे भरलेले आहे, अत्र अशी भरलेली गेलेली नाही. बघू आपण इथे माहिती लिहून पाहिजे त्याची. 1 लाख भाग त्यांनी 10 रुपये विकायला काढले, ज्यात त्यांनी 2 रुपये हे वाढावा मागितले, ज्यात त्यांनी अर्जासोबत 3 रुपये, आवंटनासोबत त्यांनी मागितले 5 रुपये आणि अंतिम याच्याने मागितले 8,4 असे 12 झाले. 12 म्हणजे इथे त्यांचे 3 रुपये आवडणाचे प्लस 2 रुपये वाढावचे असे 5ची वाढी केलेली आहे. पुढे त्यांनी सांगितलं त्यांना एकूण 1,20,000 आवेदन प्राप्त झाले आहेत. पुन्हा विनिता नावाची व्यक्ती आहे, जिचे 200 भाग धारण केले होते, ते काय थकीत बाकी आहे. आता क्वेश्चन बघा. पहिला प्रश्न असतो आपला चर आपण लोकांना आवाहन केलं, ज्या व्यक्तींना आपल्या कंपनी भाग खरेदी करायचे त्यांनी भाग आवेदनाद्वारे आवेदन भरून पैसे भरावे.
तर पैसे आपले आले, पैसे आले तर नावे अधिकृत लेखा नावे भाग आवेदन लेखा जमा. इथे आपण नोट केलेली आहे. अधिकृत लेखा नावे भाग आवेदन लेखा जमा किती, तर 1,20,000 आपलं आवेदन आले. जे मागणी केली आपण 3 रुपये, अशी आपल्या एकूण 3,60,000 रुपये प्राप्त झाले आहे. जे पैसे प्राप्त होत आहे सर्व जर पैसे आपण करतो भाग भांडवल लेखाला संदेह करतो. याशी तो करतो भाग आवेदन लेखा नावे भाग भांडवल लेखा जमा. परंतु इथे म्हटलं गेलं आहे त्यांनी की 20,000 जे आवेदन आहे ते पैसे आपण सरळ ठेवलेले आहेत. सरळ ठेवले म्हणजे नेक्स्ट स्टेप जो आपला आहे त्यात ऍडजस्ट करणार आहोत. ते आपले आवडण्याचे नोंद करतो भाग आवेदन लेखा नावे भाग आवेदन लेखा जमा भाग भांडवल लेखा जमा. आपले भाग होते 1,20,000 आपले आवेदन आलेले आहे. ज्याची मागणी आपण 3 रुपये प्रमाणे ठेवली होती ते झाली ती 3,60,000. 20,000 जास्त मिळाले होते. 20,000 वर आपले एकूण 3 रुपये प्रमाणे 60,000 होतात. जे आपण भाग आवंटनाला सांगितलेले आहे म्हणजे आपल्या मागणी जे होते भाग एकूण 1,00,000 भाग होते आणि 1,00,000 भागावर जे एकूण 3 रुपये प्रमाणे मागणी केली होती आपण हे 3,00,000 रुपये ते आपण दाखवायचे असल्यामुळे भांडवलात करून केलेले आहे. मग यानंतर असते आपण आवंटनाची मागणी करतो. मागणी करताना नोंद करतो आपण भाग आवंटन लेखा नावे भांडवल भाग भांडवल लेखा जमा. हे नोंद करूया पहिले. नावे आणि भाग भांडवल लेखा जमा. स्पष्टीकरण भाग आवंटनाची मागणी केल्याबद्दल पण इथे म्हणता गेलं आहे की त्यांनी आवडण्याची मागणी केली आहे. नॉर्मल मागणी नाहीये, ती वाढावा घेऊन गेली आहे. वाढावा घेतला जास्त पैसे मिळणार, जास्त पैसे मिळणार आपला लाभ आहे. लाभ लेखा जमा करतो लिहू आपण भाग वाढावा लेखा जमा. बघा आपले भाग आहे किती, 1,00,000 भाग आहे आपले. ज्यावर आपण मागणार आहोत 5 रुपये. एकूण 5,00,000 मागणार आहोत. ज्यामध्ये वाढावा किती आहे 2 रुपये. म्हणजे झाले हे 2,00,000 रुपये आपण जास्त होणारा वाढवायचे. जे की आपल्या मालकीचे होते 1,00,000 भागावर फक्त 3 रुपये अशी मागणी केली आहे. मागणीला पैसे मिळतात, पैसे आले तर नावे अधिकृत लेखा नावे भाग आवंटन लेखा जमा. ही नोंद केली ते बघा. एकूण आपण 5,00,000 भागाची मागणी केली होती. 1,00,000 भागावर आपण 5 रुपये मागणी केली आहे. परंतु 5,00,000 पूर्ण मिळायला पाहिजे पण ते मिळाले नाही आहे. का बरं? कारण आपण ऑलरेडी बघितलं आपण की भाग आवंटनाचे 60,000 रुपये आपल्याकडे जमा ऑलरेडी असल्यामुळे ज्या लोकांचे पैसे हे आहे ते लोक पुन्हा पैसे देणार नाही. पैसे आपल्याला जमा असल्यामुळे आता हे पैसे आपल्याला कमी मिळणार आहे. किती? 60,000 रुपये आपल्याला कमी मिळणार. याचा अर्थ आपण फक्त 4,40,000 रुपये प्राप्त होणार आहे. नेक्स्ट आहे अंतिम याचना. याची मागणी करू आपण. अंतिम याचना लेखा नावे भाग भांडवल लेखा जमा. किती भागावर बघू आपण? तर आपले भाग आहेत 1,00,000 भागावर आपण किती मागणार आहोत 4 रुपये. मी 4,00,000 रुपयाची मागणी आपण करणार आहोत. पैसे मिळाले तर नावे अधिकृत लेखा नावे अंतिम याचना लेखा जमा. पूर्ण पैसे मिळाले असेल तर. पण एक व्यक्ती आहे जे नाव विनीत आहे, त्या व्यक्तीने 400 भाग होते. 400 भाग आहेत का 200 भाग होते. त्या व्यक्ती पैसे भरलेले नाही. पैसे भरले नाही. आपला हानी लेखा नावे करू. हे थकीत बाकी आपल्याला नावे करावे लागेल. बघा अधिकृत नावे होते. अधिकृत लेखा नावे थकीत बाकी लेखा जमा. किती भागावर 200 भागावर किती 4 रुपये म्हणजे 800 रुपये कमी मिळाले आहेत. मागे किती होते आपण 4,00,000 रुपये मागितले होते. त्या 4,00,000 मध्ये आता
3,99,200 रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे 4 लाख. हे जप्ती म्हटलंय का? हो, त्यांनी म्हटलंय जप्त केलंय आपण. बघा, वारंवार पैसे मागितल्यावर पैसे भरले नसेल तर आपण जे भागावर जप्त करू. ठीक आहे, तर ही नोंद आपली पहिली नोंद आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. आता बघितलं आपण जेव्हा या मागणी केली आपण तेव्हा भाग भांडवललेखा काय जमा होता. जेव्हा मागणी केली भाग भांडवललेखा जमा केला आहे. इथे मागणी नाही आहे, मागणी उलट म्हणजे जप्त करतो. जप्ती करताना काय करायचं? भाग भांडवललेखा नामे करायचं. भाग भांडवल लेखा नाव. मग जमा करायचा. ज्याचे पैसे भरले नाही ते जमा करा. पैसे नाही भरले तर अंतिम असण्याचे लिहून घ्यायचे. अंतिम पैसे भरले नाहीये. मग आता जप्ती काय करायचे? जे पैसे भरले आहेत ते जप्त करू. का पैसे भरले नाही तर अवैध आणि आवंटनाचे पूर्ण पैसे भरलेले आहेत, आपण ते जप्त करणार इथे आहोत. काय नावाने? भाग जप्ती लेखा जमा. स्पष्टीकरण. भाग जप्त केल्या बघा, आपले भाग किती केले? 200 भाग. भाग आहे किती? एक 10 रुपयाचा. किती झाले? एकूण 2000 रुपयाचे भाग जप्त केले आपण. मला सांगा, अंतिम वेतनावर आपण मागे किती होते? 4 रुपये. ठीक झाले हे 800 रुपये. मग त्यांनी 200 भागावर काय काय भरलेलं आहे? एक 3 रुपये आणि दुसरे 3 रुपये, 6 रुपये भरलेले आहेत. इथे प्रीमियमची नोंद करत नाही जप्ती करताना, का प्रीमियम लाभ होता ती नोंद केली जात नाही. जर पैसे भरले नसेल, जर त्यांनी पैसे भरले नसते आवडण्याचे तर आपण प्रीमियमची नोंद केली असती, अन्यथा केली जात नाही. 1200. जप्ती पुन्हा सांगतो. जेव्हा मागणी केली आपण तेव्हा भाग भांडवललेखा जमा केला आपण, दिसते प्रत्येक वेळेस जमा केलाय. ठीक आहे, परंतु जप्ती करतो तेव्हा भाग भांडवललेखा नावे करतो आणि जे पैसे भरले नाही ते लोक जमा करतो. जर त्यांनी अंतिम याचे पैसे भरले होते म्हणून आपण अंतिम याचे जमा केलं आणि जे भरले पैसे ते जमा करायचं पण ते लिहायचं भाग जप्ती नावाने. काय भरलं त्यांनी तर अवैध पैसे भरले, आवडते पैसे पूर्ण भरले होते, आपण जप्त केलाय. इथे आपण प्रीमियमची नोंद कुठे म्हणजे वाढवून केली नाही, कारण वाढवलेले पैसे भरले होते ते आपले जमा झाले ते नोंद केले जात नाही. परंतु जर आवडले पैसे भरले नसते वाढवायचे तर आपण नोंद केली गेली असते. ओके, जर आपल्याला क्वेश्चन कळला असेल तर लाईक करा किंवा सबस्क्राईब करा चॅनलला.